कर्जतच्या डोंगर दऱ्यांमध्ये आज एक मोठा प्रश्न घुमतोय। विकासाच्या नावाखाली नेमकं काय घडतंय? 4,500 मेगावॉटचा टोरेंट पॉवर प्रकल्प, मोठा, भव्य आणि कागदावर देशाच्या प्रगतीचं स्वप्न दाखवणारा, पण जमिनीवरचं वास्तव काही वेगळं चित्र दर्शवते। साय डोंगर, पाली, कोथळ खलाटी आणि आणखी काही गावं या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत। साय डोंगर आणि पाली या गावात कंपनीचं बस्तान बसणार आहे। गेली 2 वर्ष कंपनीकडून मशिनरी लावून टेस्टिंग सुरू आहे। ग्रामस्थांनी सहकार्यही केलं, पण प्रश्न असा, गावकऱ्यांना खरंच विश्वासात घेतलं गेलं का? मोबदला किती मिळणार? जमीन किती जाणार? पुनर्वसन कोठे होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्ट नाहीत। आणि म्हणूनच आता ग्रामस्थ एकत्र येत या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहेत। ही फक्त जमीन नाही, ही पिढ्यानपिढ्यांची ओळख आहे। ही घरं नाही, या आठवणी आहेत। आणि ही शेती नाही, हा संसार आहे। इथल्या डोंगरदऱ्या, हिरवाई आणि शांततेत अनेक पिढ्या वाढल्या, पण आता यात सगळ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिलं आहे। ज्या भूमीत स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, पालीतील गणपतराव देशमुख, इका कातकरी, काशीनाथ मसने आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची साक्ष असलेली ही जमीन, त्याच कुटुंबियांच्या छाताडावर आज हा प्रकल्प उभा राहणार का? विकासाचं स्वप्न दाखवलं जातंय, पण त्याच वेळी गावांच्या अस्तित्वावर घाला घातला जातोय का, अशी भीती गावकऱ्यांच्या मनात आहे। पिढ्यानपिढ्या जपलेली शेती, घरांची ऊब, देवळं, संस्कृती, निसर्गाशी असलेलं नातं, हे सगळं उद्या पाण्याखाली जाणार का? विकास जर लोकांना विचारत न घेता होत असेल, तर तो विकास आहे का विनाश? गावं विस्थापित होत असतील, लोकांच्या आयुष्याचा पाया हादरत असेल, तर त्या विकासाचा खरा अर्थ काय? आज कर्जतच्या या डोंगरांमध्ये एकच प्रश्न घुमतोय, विकासासाठी नेमकं किती मोल मोजावं लागणार आणि त्या मोलाची किंमत कोण ठरवणार?